भाऊ काय नेमका प्रकार घडलाय आज? कालपासून ही तोडक कारवाई झाल्यानंतर आज लोक बेघर झालेत. कशा प्रकारे हे कोण जिम्मेदार आहे, काय झालं नेमकं? आता आपण बघता, आता आपल्याला सगळी परिस्थिती माहिती आहे टोटल. आताच फक्त एकच आहे का ते सर जेवढे बेघर आलेले त्याला 2 दिवस जेवायला नव्हतं. थोडं मला कोण कोण कार्यकर्ते येऊन द्यायचे आणि नंतर त्यांचे पुढचं पण आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे मी आमदार हितेंद्र ठाकूरला फोन केला आणि जीवदानी ट्रस्टमधून आप्पा बोलले की 500 लोक असू दे का 5000 लोक असू दे, त्यांना दोन्ही टाइम आपण जेवण देणार. पण आम्ही नंतर बघितलं, आमच्या इकडे कार्यकर्त्यांनी जे बघितलं की सध्याची परिस्थिती त्यांना जवळजवळ 150 पावणे 200 आता कंबलवर दिल्या. तिथे पाण्याची व्यवस्था केली, इथे आमच्या मक्खन चाचांनी वगैरे आम्ही सर्वांनी, आणि डेली त्यांना दोन्ही टाईम जेवण लागणारी ती व्यवस्था लागेल ते आपण करू. परंतु मी सगळ्यांना आव्हान करतो की जे आता छोटी छोटी मुलं आहेत, कोण 5वीला आहे, कोण 6वीला आहे, कोण 8वीला आहे, कोण 10वीला आहे, आज त्यांच्या वया पुस्तकी दप्तर पण त्या याच्यामध्ये डेमोलेशनमध्ये गेलेलं आहे. तर ज्यांना जेवढी मदत करता आली ते या गरिबांना मदत करा. आपण वसई तालुका सर्व जाती धर्माचं हे आहे, आपण सर्व पक्षाची लोक जेव्हा काय असताना सर्व एकत्रित येतात. यावेळी यांना खरी गरज आहे या लोकांना, आणि ते आपण मदत करतील अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. इथे कुठल्याच प्रकारचा राजनीती न करता आपल्याला जेवढी मदत करता येईल त्या करावी. रात्री हे का पोरीबरोबर काहीतरी म्हणजे वेगळ्या मुलांनी छेडछाड केली अशी काय माहिती? आताच मी बघितलं की जे आता बिल्डिंग डेमोलेशन झाल्यानंतर ज्या 2 मुली इथे बसलेल्या होत्या, कोण जी असे वेगळ्या वृत्तीची लोक असतात त्या इथे येऊन त्यांना असे वेगळ्या कमेंट्स पास केल्या की आता रस्त्यावर असल्यानंतर आता घर नाही तर काय रस्त्यावर बसतील ना. त्यांना वेगळ्या पद्धतीने काहीतरी इथे केलं, त्याला पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे. ज्याने हे असं केलं असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि नक्कीच होईल ती.